नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेळगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे महिलेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष। रस्त्यावरील अतिक्रमण 8 दिवसात नाही काढल्यास आत्मदहन, महिलेचा इशारा। ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने महिलेची तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल। ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याने महिलेवर आली आत्मदहनाची वेळ। मी ग्रामपंचायतला तक्रारी अर्ज दिला असून मी पोच घेतली। मी त्यांना विचारलं की माझी ती जागा तुम्ही मोजून काढून द्या, तर ते म्हणले आम्ही फक्त मोजून देऊ, तुम्ही तुमच्या ताकदीवर तुमच्या लेवलनी काढून घ्या। आणि ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ये फेरबदल केलेला आहे। सगळे जे अधिकारी आहेत ते सरपंच, ग्रामसेवक आणि तहसीलचे जे अधिकारी आहेत हे जिम्मेदार असतील आणि मी 26 तारखेला आत्मदहन करणार आहे तहसील समोर। आता बातमी विस्ताराने। घराला जाणाऱ्या रस्त्यावरचे अतिक्रमण 8 दिवसात काढण्यात यावे, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा शेळगाव येथील अश्विनी मगर यांनी दिला आहे। तहसीलदार यांना मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की घराला जाणारा रस्ता 7 फुटाचा असून बापू मगर यांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडचण निर्माण झाली आहे। 7 फुटाचा रस्ता असल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला होती, मात्र त्यामध्ये फेरबदल केला असून बापू मगर दमदाटी करीत आहे। अतिक्रमण काढण्याची मागणी अश्विनी मगर यांनी शेळगावच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे केली असता ग्रामपंचायत कार्यालयाने दुर्लक्ष केले। 8 दिवसात अतिक्रमण नाही काढल्यास परंडा तहसील समोर आत्मदहन करू, यास अधिकारी जबाबदार राहतील असं म्हटलं आहे। तुमचं नाव आणि गाव सांगा। अश्विनी बाबूराव मगर, राहणार शेळगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय प्रश्न आहे, काय अडचण आहे तुमची? माझी अशी अडचण आहे सर की माझी 7 फूट जागेवरती माझ्या भाऊकीतील बापू निवृत्ती मगर यांनी अतिक्रमण केलं आहे। भाऊकी रस्ता असून आम्हाला येण्या जाण्यास आता सध्या अडचण आहे। आता आम्हाला वागता येत नाही तिथून। मी ग्रामपंचायतला तक्रारी अर्ज दिला असून मी पोच घेतली। मी त्यांना विचारलं की माझी ती जागा तुम्ही मोजून काढून द्या, तर ते म्हणले आम्ही फक्त मोजून देऊ, तुम्ही तुमच्या ताकदीवर तुमच्या लेवलनी काढून घ्या। आणि ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ये फेरबदल केलेला आहे, तसे माझ्याकडे पुरावे आहेत। नाही, फेरबदल केलाय म्हणजे नेमकं काय केलंय? माझी पहिली जी जागा आहे, यायचा जायचा जो रस्ता आहे तो 7 फूट आहे, सामायिक रस्ता, तर त्याच्यावर रेकॉर्ड मध्ये माझ्या ह्याच्यावर 7 फूट आहे आणि समोरचा जो बापू निवृत्ती मगर आहे याच्या रेकॉर्ड वरती 5 फूट केली। हा 2 फुटाचा फेरबदल झाला कसा? कुणी केला? हा पहिलं जे रेकॉर्ड होतं तेच पुढे चालायला पाहिजे ना, तर माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तक्रार कधी दाखल केली? अतिक्रमण मी 2 दिवस झालं तक्रार दिली, पण त्यांनी मला असं बोलले की तुम्ही तुमच्या लेवलवर तुमच्या ताकदीने काढून घ्या। त्याच्यामुळे मी तहसीलला आलेले आहे आणि मी तर तहसीलमध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की मला 8 दिवसामध्ये जर यांनी अतिक्रमण काढून नाही दिलं तर मी 26 तारखेला तहसील समोर येऊन आत्मदहन करणार आहे। मी एकल महिला असून मला वारंवार ग्रामपंचायत कडून त्रास दिला जातोय, प्रत्येक गोष्टीला त्रास दिला जातोय, कागदपत्रांमुळे मला खूप तकलीफ दिली जाते। तुमच्या कोणी ग्रामपंचायत मध्ये दखल घेतली नाही का? अजिबात दखल घेत नाही, डायरेक्ट म्हणतात की तुमच्या ताकदीवर तुमच्या लेवलला करून घ्या। तर मी काय करणार मग? शेवटी मी तहसीलला आले, मी तर निवेदन दिलंय, तक्रारी अर्ज दिलाय। यांनी पण जर नाही दखल घेतली तर याला ग्रामपंचायतचे सगळे जे अधिकारी आहेत ते सरपंच, ग्रामसेवक आणि तहसीलचे जे अधिकारी आहेत हे जिम्मेदार असतील आणि मी 26 तारखेला आत्मदहन करणार आहे तहसील समोर। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।